निवृत्तीचा बरं का. निवृत्तीनाथांनी त्यांना अनुग्रह दिला. अनुग्रह हा महत्वाचा असतो. अनुग्रहाच्या माध्यमातून देवाची ओळख होते, त्याशिवाय देवाची ओळख होत नाही. तुम्ही ज्या देवाचं दर्शन घेता ते बाह्य अंग आहे, आणि जो देव तुमच्या हृदयात बसलेला आहे. आपल्या घरातून इथपर्यंत आणलं की नाही? कोणी आणलं? आपल्या घरातून आपण या मंदिरापर्यंत आलो कुणाच्यामुळे? तुमच्या हृदयात गणपती बाप्पा आहेत म्हणून आले तुम्ही. पण तो हृदयातला गणपती ओळखता आला का? समोर जो दिसणार आहे तो तुम्ही गणपती पाहता. मग आपण हा अभ्यास करतो, गणपती बाप्पाला काय आवडतं? जुडवा आवडता. गणपती बाप्पाच्या पोटावर आणि साप आहे, एवढं मोठं पोट आहे, सहन करायची ताकद आहे. आपलं बाप तो येतो म्हणून पोट मोठं झालंय, पण त्याला सापाने बांधलंय बरं का. लंबोदर पितांबर आहे की नाही? फणीवर बंधना. फणीवर म्हणजे फळीवर नाही, काय काय जण आरती म्हणतात फळीवर बंधना. फळीवर, आता फळी कशाला, वर कशाला? फणीवर. सापाचा वेटोळा आहे ना, त्याने पोटाला बांधलं आहे की नाही गणपती बाप्पाच्या? कशामुळे? ते जे आतमध्ये बांधले की नाही, तुमचं जे सगळं पाप घेतलेलं आहे त्यांनी ते आतमध्ये, म्हणून गणपती बाप्पाचं पोट मोठं आहे. डोळे बारीक आहेत, बारीक विचार करतो माणूस, आणि तुमचे सगळे गाराणे तो एवढ्या मोठ्या कानाने ऐकतो, प्रत्येक भक्ताचे गाणं ऐकतोय, आणि सूक्ष्म दृष्टीने पाहतो तुमच्याकडे. तो म्हणतो माझी ओळख करत नाही कधी. यांच्या घरातल्या सगळ्या संकट माझ्याकडे देतात, पण मला कधी ओळखणार? मला जे आवडतं ते देतात का काय? मला एका दिवसाचं नाही, 365 दिवस मला तुम्ही जे खाता ते चालत नाही. मला जे आवडते तुम्ही खा, तुम्हाला जे आवडते सोडून द्या, तर तुम्हाला गणपती बाप्पा कायमचे तुमच्याजवळ राहतील. आजचे दिवस राहावे का तुमच्याकडे? नाही, कायमचे. तसं करायचं असेल तर गणपती बाप्पा समजून घ्या, त्याला शास्त्रात वर्णन आहे. अहो आरतीमध्ये आहे तर तोच सुख करता आहे, तोच दुःख करता आहे, तो विघ्नाची वार्ता